नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव नंदकिशोर गजानन ठोकणे आणि तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन मधलं एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तो क्वेश्चन चालू करायच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन करून घेऊ. म्हणजे काय की आपल्याला जे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपण पाहिले होते ते पाहून घेऊ. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ x कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू nx टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 by x इक्वल्स टू -1 upon x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x इंटू log a. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू मायनस साइन x, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज इक्वल टू मायनस cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज इक्वल टू sec इंटू tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू मायनस cosec x इंटू cot x, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू 1 upon x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण दोन रूल पाहिले होते, एक आहे मल्टिप्लिकेशन आणि दुसरा आहे डिव्हिजन. प्रोडक्ट रूल मल्टिप्लिकेशन, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, आणि दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये असतील तर सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. तर आपण एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन जो आहे आपला बुक मधला पेज नंबर 11 पहा. सॉल्व्ह करताना बुक तुमच्याजवळ असणं महत्वाची गोष्ट आहे. पहा एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय आहे, y इज इक्वल्स टू x क्यूब प्लस मायनस 2x मायनस 1, y इज इक्वल्स टू x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 5. हा तुमचा एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन मधला पहिला सब क्वेश्चन आहे. तर पेज नंबर 11 आपण सॉल्व्ह करू. पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये क्वेश्चन आपण y ने डिनोट करतो. तर मग आता सगळ्यात पहिले आपल्याला क्वेश्चनचा फॉर्म ओळखा लागेल की कुठल्या फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे. तर हा आहे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. चला डिफरन्शिएट करताना पहा, डिफरन्शिएट व्हेरिएबल x आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इकडे काय येईल, d बाय dx ऑफ y इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ इन ब्रॅकेट x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 5. पहा फॉर्म मध्ये कुठला आहे, हा एक्स टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये. आपण पाहिलं होतं की बॉ डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन होते, एन समोर एक्स टू द पॉवर एन मायनस 1, मग एन समोर म्हणजे 5 समोर इकडे येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 घेतला आपण समोर इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5 मायनस 1. पहा कंपोजिट फंक्शन आहे, सिंपल फंक्शन नाही, म्हणून आतमधल्या फंक्शनचा पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. चला पहा 5 इंटू इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 5 मायनस 1 किती राहते 4 इंटू. पहा आता काय हे सगळे फंक्शन कशात, पहा हे फंक्शन आहेत सबस्ट्रॅक्शन मध्ये. याला काय करायचं, फक्त सिम्पली आपण डेरिव्हेटिव्ह वाटून द्यायचं, दुसरं काहीच करायचं नाही. मग पहा डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2x मायनस डी बाय डी एक्स ऑफ 1. पहा समोर 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 4. याचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आता हे पुन्हा लिहायचं काम नाही, हे जसंच तसं शेवटपर्यंत चालेल. इंटू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, एक्स टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट काय एक्स टू द पॉवर एन मध्ये आहे ना, एक पॉवर समोर घ्यायची आणि पॉवर मधून एक मायनस करायचा, म्हणजे 3 घेतला समोर एक्स टू द पॉवर 3 मायनस 1 इंटू. कधीही डेरिव्हेटिव्ह मध्ये आता लक्ष द्या, जर कोणत्याही फंक्शन सोबत जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, समजा इथं काय आहे 2x, समजा असं असलं 2 मल्टिप्लाय बाय साइन x, तर कॉन्स्टंट काय करायचा समोर घेऊन घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनचा घ्यायचा. म्हणून हा 2 घेतला आपण समोर, याच्यात सबस्ट्रॅक्शन आहे, 2 घेतला समोर डी बाय डी एक्स ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. चला पहा 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 4 इंटू इन ब्रॅकेट पहा 3x 3 मधून एक गेला किती राहते 2 राहतात, मायनस ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आणि 0चं काही घेणं देणं नाही आहे. मग राहील का आपल्याकडे पहा 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 4 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1 2. हे झालं आपला आन्सर. फक्त याला समोर लिहा 5 इंटू इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 2 आणि अनदर ब्रॅकेट, हा ब्रॅकेट मागं लिहिला आपण x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू द पॉवर 4.
तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा कॉपी करून घ्या. आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामधलाच नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 नंबरचा. चला, y is equal to in bracket 2x to the power 1/2. y is equal to in bracket 2x to the power 3/2 x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 टू द पॉवर होल ब्रॅकेटची पॉवर 5/2. हा आहे 2 नंबरचा क्वेश्चन. चला पाहू आपण काय करता येते. तर सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन पाहायचा कोणत्या फॉर्म मध्ये आहे. हा क्वेश्चन आहे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय पाहिला होता आपण ना, n समोर पॉवर समोर आणि पॉवर मधून एक मायनस. चला पहा, सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण की व्हेरिएबल x आहे. पहा इकडे येईन dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ इन ब्रॅकेट 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 5/2. पहा x to the power n च्या फॉर्म मध्ये n समोर येईल. मग पहा काय होईल, 5/2 समोर 5/2 समोर हा ब्रॅकेट जसा तसाच 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5. पहा 5/2 minus 1 लक्ष द्या इंटू d बाय dx ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल, या पूर्ण ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5. पहा लक्ष द्या. आता काय आहे 5/2 minus 1 याच्यामध्ये काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल सरळ सरळ. पहा 5/2 minus 1 आहे. आता याचा बेस नाही म्हणजे काय आहे 1 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करसान, सगळ्यात पहिले हे पेअर 5 मल्टिप्लाय बाय 1 5, याच्यात सबस्ट्रॅक्शन आहे मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1 2 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2 2. पहा 5 minus 2 किती राहते 3/2. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3/2 येते. घेऊन घ्या मग डायरेक्ट. चला पहा 5/2 इन ब्रॅकेट 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus, पहा हे पॉवर मध्ये 4/3 minus 5 to the power 5/2 minus 1 is 3/2 into. पहा आता काय करावं लागते, सिम्पली याला डेरिव्हेटिव्ह वाटून द्यावं लागते. आता डेरिव्हेटिव्ह वाटून द्यायच्या वेळेस मी तुम्हाला आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर सरळ सरळ काय करायचं, कॉन्स्टंट समोर घ्यायचा नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग पहा इथं हा 2 या x सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून 2 घेतला समोर 2 घेतला समोर इंटू d बाय dx ऑफ x टू द पॉवर 3/2 मायनस, पहा हा 3 बिन कॉन्स्टंट आहे, हा घेतला समोर इंटू d बाय dx ऑफ x टू द पॉवर 4/3. ओके समोर चला पहा मायनस d बाय dx ऑफ 5. सगळ्याला काय केलं आपण, डेरिव्हेटिव्ह वाटून दिला. पहा सिंपल गोष्ट आहे. समोर चला 5/2 जसाचा तसाच 5/2 जसाचा तसाच, हे पूर्ण जसं तसं काय आहे 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 3/2 into in bracket. पहा लक्ष द्या 2 multiplied by, पहा लक्ष द्या x to the power n च्या फॉर्म मध्ये, x to the power n चा डेरिव्हेटिव्ह काय असते n समोर आणि त्याच्यातून पॉवर मधून एक मायनस करायचा म्हणजे काय येईल 3/2 समोर इंटू x to the power 3/2 minus 1. पहा हे मायनस 3 जसाचा तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 4/3 काय 4/3 समोर इंटू x to the power 4/3 minus 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. पहा इथपर्यंत काही त्रास नाही ना. समोर पाहू आपण. पहा हे जसंच तसंच काय आहे 5/2 इन ब्रॅकेट 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5 to the power 3/2 जसाचा तसाच इंटू. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये पहा हे कसे आहेत, हा 2 आणि हा 2 कॅन्सल कारण की ते मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजन मध्ये बी आहेत. पहा 3 दुनी 6 आणि जर 2 न 6 आपण भाग दिलात किती येते 3च येते. पहा हा 3 आणि हा 3 कॅन्सल. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन काय आहे 3/2 minus 1 काय आहे 3/2 minus 1. मग याच्या खाली बेस काय नाही म्हणजे 1. पहा 3 1 ज 3 minus 2 1 ज 2 अपॉन 2 1 ज 2 किती राहते 3 minus 2 1/2. इथं काय येईल 1/2 येईल. आता काय इथं काय 4/3
3 - 1 पहा लक्ष द्या 4/3 - 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या वेळेस याचा बेस 1 आहे 4 4 1 4 - 3 1 3 अपॉन 3 1 3 4 3 गेले 1/3 असं येईल. मग पहा लक्ष द्या इथं काय राहिलं आपल्याकडे पहा लक्ष द्या 3 2 2 कॅन्सल 3 जसा तसा x टू द पॉवर आता इथं आपण कॅल्क्युलेट करून पाहिलं काय आलं x टू द पॉवर 1/2 मायनस 4 x टू द पॉवर 1/3 x टू द पॉवर 1/3 झिरोचं काही घेणं नाही पहा लक्ष द्या. आता आपण मॅथमॅटिक्स मध्ये x टू द पॉवर 1/2 आणि x टू द पॉवर 1/3 कसं लिहू शकतो आपण चला पहा x टू द पॉवर 1/2 जर असलं पहा x टू द पॉवर 1/2 ला आपण लिहू शकतो अंडर रूट ऑफ x आणि x टू द पॉवर 1/3 ला लिहू शकतो क्यूब रूट ऑफ x. मग इथं तुम्हाला तसं दिसते पहा काय काय आहे आपल्याकडे पहा हा ब्रॅकेट फक्त समोर लिहितो हा ब्रॅकेट कसा लिहिता येईल आपल्याला पहा हा 5/2 जसाचा तसा इन ब्रॅकेट 3 जसा तसा x टू द पॉवर 1/2 ला काय लिहू शकतो पहा x टू द पॉवर 1/2 ला लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ x मायनस साइन जशी तशी हा 4 जसाचा तसा आणि x टू द पॉवर 1/3 ला लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ x काय लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ x ओके. आणि हा जो ब्रॅकेट आहे हा जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आता हा जसाचा तसाच चिपकून टाकायचा पहा काय आहे 2x टू द पॉवर 3/2 मायनस 3x टू द पॉवर 4/3 मायनस 5 टू द पॉवर याची होल पॉवर किती आहे 3/2 ओके ठीक आहे. चला 3 नंबरचा क्वेश्चन काय आपला y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. मग आपण याच्या आधी एक डेरिव्हेटिव्ह पाहिला होता पहा d/dx ऑफ अंडर रूट ऑफ x इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ x. मग याच्या ठिकाणी समजा जर डेरिव्हेटिव्ह ऑफ पहा d/dx ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर असेल मग सेम पहा डेरिव्हेटिव्ह तो तोच 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर पहा जे फंक्शन होतं ते तसंच तसं इनटू d/dx ऑफ कंपोजिट फंक्शन पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. आता पाहू हे कसं येईल तर पहा y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इकडे काय येईल इकडे येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ अंडर रूट ऑफ काय आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 पहा अंडर रूट ऑफ x च्या फॉर्म मध्ये आहे अंडर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2 रूट x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 अंडर रूट ऑफ जे आहे तसंच x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 4x मायनस 7 इनटू पहा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल इनटू d/dx ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. चला समोर पहा लक्ष द्या 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 जसा तसा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहा डेरिव्हेटिव्ह वाटून द्या d/dx ऑफ x स्क्वेअर प्लस पहा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये आता मल्टिप्लिकेशन वाला कॉन्स्टंट समोर इनटू d/dx ऑफ x मायनस d/dx ऑफ 7 लक्ष द्या 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 जसाचा तसा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर म्हणजे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये n समोर पॉवर मधून एक मायनस करायचा म्हणजे काय येईल डायरेक्ट 2x प्लस 4 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मग आपल्याकडे काय राहिलं पहा 1 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट काय राहील हा पूर्ण ब्रॅकेट राहील 1 कशाला मल्टिप्लाय केल्यावर तेच राहते ना तर मग काय येईल इथं पहा काय राहिलं ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 4 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण 3 नंबरचा क्वेश्चन झाला आता 4 नंबरचा क्वेश्चन पहा अंडर रूट मध्येच आहे y इज इक्वल टू 4 नंबरचा आहे y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 पहा 2 वेळेस रूट आहे त्याच्यात पाहू आपण कसं काय अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहितच आहे अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2 रूट x. मग इथं काय आहे फक्त इथं आहे x स्क्वेअर प्लस पहा इथं आहे x स्क्वेअर प्लस अंडर रूटच्या अंदर अंडर रूट आहे अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 x स्क्वेअर प्लस 1 x स्क्वेअर प्लस 1. चला घेऊ आपण याचा डेरिव्हेटिव्ह पहा लक्ष द्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इकडे येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ अंडर रूट ऑफ काय आहे
एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. पहा डेरिव्हेटिव्ह काय येईल, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/2 रूट एक्स. ते आधी सांगितलं तुम्हाला की रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1/2 रूट एक्स. मग इथं काय येईल 1/2 अंडर रूट ऑफ जे आहे ते काय आहे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय काय आहे आपल्याकडे. पहा अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह निघाला, फक्त अंडर रूटचा निघाला. आता काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. काय राहिलं आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 एवढं राहिलं. पहा लक्ष द्या, इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इन ब्रॅकेट. पहा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x, कारण की दोघेला पहिले डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पहा स्टेप बाय स्टेप जायचं ना आपल्याला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्या दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून दिला आपण. मग काय हे जसं तसंच चालेल. काय आहे 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2x प्लस, कारण की आता अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. काय आहे अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहील 1/2 रूट एक्स. मग इथं 1/2 एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह कंपोजिट बी आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता लक्ष द्या, एक स्टेप बसते आपली आणखीन. 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये हा 2x जसा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. झिरोचं काही घेऊन देणं नाही. आता काय करायला लागेल आपल्याला, इथं करतो काही स्टेप. लक्ष द्या, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे जसं तसं इंटू इन ब्रॅकेट काय राहिलं आपल्याकडे इंटू इन ब्रॅकेट 2x जसा तसा 2x जसा तसा प्लस इथं काय राहिलं 2x आहे. 2x मल्टिप्लाय बाय 1 काय होईल 2x होईल. कारण 2x/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. लक्ष द्या, आता या दोघांत काय कॉमन दिसते आपल्याला, दोघांत इथं बी 2x आहे इथं बी 2x आहे. तो 2x बाहेर निघते. 2x जर बाहेर काढला आपण काय करायचं इज इक्वल टू 1 हे जसं तसं 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 जसा तसा इंटू 2x काढला आपण बाहेर. तर आतमध्ये काय राहील हे मल्टिप्लिकेशन मध्ये सगळे आतमध्ये राहील 1 प्लस 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, कारण की इथं बी 2x होता आणि इथं बी 2x होता. दोघांचे 2x निघाले तर काय राहते 1 हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर काय करायला आपल्याकडे लक्ष द्या, आपल्याकडे राहिलं 1 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू लक्ष द्या मल्टिप्लिकेशन. आता याचे बेस सेम नाही आहेत. बेस सेम असते तर आपण लिहिलं असतं, म्हणजे बेस सेम असते तर डायरेक्ट ऍडिशन केली असती किंवा सबट्रॅक्शन असतं तर सबट्रॅक्शन केलं असतं. पण बेस सेम नाही आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. याच्या खाली बेस नाही म्हणजे काय 1 आहे. 1 मल्टिप्लाय बाय हे होल टर्म ते तशीच राहील, कारण 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 मल्टिप्लाय बाय प्लस 1 मल्टिप्लाय बाय 1 इज 1 अपॉन मध्ये काय आहे 1 मल्टिप्लाय बाय हे होल टर्म तेच राहील, कारण 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 झाला. आता याच्यात काहीच करता येत नाही आपल्याला. काय करावं लागेल हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. मल्टिप्लिकेशन मध्ये तर काय या 1 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय पूर्णचं पूर्ण या खालच्या टर्मने आले मल्टिप्लाय. ते याचं आन्सर कसं येईल, आन्सर येईल याचं आलं पेनात लिहितो dy बाय dx इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 ते जसं तसं, कारण 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे जसं तसं अपॉन. आता काय फक्त हा 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 समोर लिहितो 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाइड बाय हे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हे झालं याचं आन्सर. चला घ्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या, काही करा.
सॉरी, हा जो एक्स होता आपला, हा एक्स कॉमन काढलेला एक्स हा आपण सोडला होता. पहा लक्ष द्या, हा जो एक्स होता की नाही हा सोडला होता, हा एक्स इथं येऊन जाईल फक्त. हा 2 कॅन्सल झाला, हा एक्स राहिला होता फक्त, हा लिहिल्याने गेला इथं, हा इथं आपल्याला एक्स येईल. हे झालं याचं पूर्ण आन्सर. चला समोरचा क्वेश्चन करू आपण. समोरचा क्वेश्चन किती नंबरचा आहे? 5 नंबरचा. चला 5 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा क्वेश्चनला मोठा दिसते आपल्याला की बुवा काय काय दिसते, y इज इक्वल टू 3 अपॉन क्यूब रूट. काय आहे इथं पहा, लक्ष द्या, क्यूब रूट आहे, हा 3 आहे म्हणजे क्यूब रूट आहे. क्यूब रूट 5 कॉन्स्टंट समोर आहे, इन ब्रॅकेट क्यूब रूट ऑफ इन ब्रॅकेट 2x² - 7x - 5 टू द पॉवर 5. पहा किती मोठा क्वेश्चन दिसते, पण भ्याचं काही काम नाही, एकदम चिल्लर आहे, हा एकदम हलवा आहे बिलकुल. पहा कसा करावा लागते. सगळ्यात पहिले काय, हा 3 आणि हा 5 काय आहे, कॉन्स्टंट आहे. सगळ्यात पहिले हे करून घ्या की बुवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा घ्या घेऊन पहिले, सगळ्यात पहिले पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा एकदम चिल्लर क्वेश्चन आहे, भ्याचं काम नाही, नाही तर पोट्टेला हार्ट अटॅक येतात हे क्वेश्चन पाहून. सगळ्यात पहिले काय करसान, पहा इकडे येईन dy/dx. पहा dy/dx इज इक्वल्स टू, पहा d/dx ऑफ, क्वेश्चन लिहून घेऊ आपण, काय आहे 3 अपॉन हा 5, हा काय आहे क्यूब रूट ऑफ इन ब्रॅकेट 2x² - 7x - 5 टू द पॉवर 5. लक्ष द्या, हा 3 आणि हा 5 काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो घेतला आपण समोर सरळ सरळ. पहा 3 आणि 5 काय आहे, कॉन्स्टंट, तो समोर घेतला. 3/5 घेतला समोर, इनटू d/dx ऑफ. मी तुम्हाला सध्या सांगितलं होतं की बुवा जर अंडर रूट ऑफ एक्स असेल त्याला लिहू शकतो आपण x टू द पॉवर 1/2. म्हणजे उलट सांगितलं होतं की बुवा x टू द पॉवर 1/2 असेल तर त्याला लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ एक्स. मग याला असं उलट लिहू शकतो ना आपण, x टू द पॉवर 1/2 ले अंडर रूट ऑफ एक्स, आणि x टू द पॉवर 1/3 ले लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ एक्स. मग या क्यूब रूट ऑफ एक्स ले काय लिहू शकतो आपण, x टू द पॉवर 1/3. पहा लक्ष द्या, बस हेच इथं आपल्याला अप्लाय करावं लागते. इथं काय 3/5 आपला कॉन्स्टंट आहे, तो घेतला आपण समोर. आता काय राहिला आपल्याकडे क्यूब रूट ऑफ, काय राहिला आपल्याकडे क्यूब रूट ऑफ, एक स्टेप पहा, हा 1 जसा तसा एक स्टेप हे करतो, एक म्हणजे आधीच करून घेतो की काय काय या क्यूब रूट ऑफ एक्स ले काय लिहू शकतो, हे हा पूर्ण एक्स पकडला, हे क्यूब रूट आहे, या क्यूब रूट ऑफ एक्स ले लिहू शकतो आपण x टू द पॉवर 1/3. मग पहा काय आहे आपल्याकडे 2x² - 7x - 5 टू द पॉवर 5. पहा हा एक ब्रॅकेट, याची पॉवर किती लिहू शकतो, 1/3. पहा लक्ष द्या, हा ब्रॅकेट जसा तसाच आहे आणि याची पॉवर 1/3, कारण की हा क्यूब रूट मध्ये आहे. आणखीन एक फॉर्म्युला आहे, a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n, काय असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय m. बरोबर आहे. आणि जर असं असलं a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय टू द पॉवर 1/n, तर याला लिहू शकतो a टू द पॉवर m/n. त्या फॉर्म मध्ये दिसते का, पहा 8 याला जर a पकडलं, a टू द पॉवर m टू द पॉवर 1/n, तर काय लिहू शकतो, a टू द पॉवर m/n लिहू शकतो. मग याला कसं लिहिता येईल आपल्याला, पहा हा 3/5 जसा तसाच इनटू d/dx ऑफ, डेरिव्हेटिव्ह घेतला नाही आपण चालू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणखीन घेतला नाही त्याचा, 1 अपॉन काय काय राहिलं आपल्याकडे, इन ब्रॅकेट 2x² - 7x - 5 टू द पॉवर 5 5/3. लक्ष द्या, हा आतापर्यंत आपण सिम्प्लिफायच केला. तर हा बनला कोणत्या फॉर्म मध्ये, आपल्याला क्वेश्चनचा फॉर्म ओळखता आला पाहिजे. हा बनला 1 अपॉन x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. पहा याचं काम झालं, आता हे म्हणून टाकतो. पहा हा बनला आपला 1 अपॉन x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. 1 अपॉन x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असते, -n अपॉन x टू द पॉवर n + 1. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 1 अपॉन x टू द पॉवर n काय असते, -n अपॉन x टू द पॉवर n + 1. मग आता कसं काय झालं, याच्यात फक्त पॉवर वरती गेली, निगेटिव्ह झाली, आणि पॉवर मध्ये एक ऍड झाला. इथे तसंच करावं लागेल. पहा इथं काय, हा 3/5 कॉन्स्टंट आहे, याचा काही ताण घेऊ नका. 3/5 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन पूर्ण x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे काय येईल, पहा मायनस पॉवर काय होईल, मायनस पॉवर काय येईल, मायनस पॉवर काय 5/3 अपॉन, लक्ष द्या, अपॉन पॉवर मध्ये एक ऍड करावं लागते, म्हणजे काय राहील 2x² - 7x - 5 पॉवर मध्ये एक ऍड करा, म्हणजे 5/3 + 1. पहा सेम आहे, पहा पॉवर समोर गेली, सॉरी पॉवर वरती गेली, मायनस झाली, पॉवर मध्ये एक ऍड झाला, सेम आहे. पहा मग आणखीन पहा, इथून एवढंच नाही झालं, खतम नाही झाला, कारण की डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचा घ्यायचा बाकी आहे. इनटू d/dx ऑफ काय आहे आपल्याकडे 2x² - 7x - 5. पहा
एक स्टेप बसते. ठीक आहे, चला बसून घेऊ. पहा लक्ष द्या, हे 3/5 जसाचा तसा, हे मायनस साईन समोर घेऊन घेऊ आपण. पहा हे मायनस साईन घेतले आपण समोर, हे मायनस साईन. 3/5 समोर जसा तसा, हा 5/3 कसा आहे, मल्टिप्लाइड बाय 5/3, मल्टिप्लाइड बाय याला असं लिहू शकतो 1/2x² मायनस 7x मायनस 5. मग आज तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगितलं होतं की बापा 5/3 आहे प्लस याले 1 आहे, या 1 ले बेस नाही म्हणजे काय आहे, 1 घेऊ शकतो. पहा 5 मल्टिप्लाय बाय 1 5, मग आता ऍडिशन 3 मल्टिप्लाय बाय 1 3 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 1 3, 5 आणि 3 8 आणि खालचा 3 जसाचा तसा. मग त्याची पॉवर काय येईल, याचं कॅल्क्युलेशन, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं कॅल्क्युलेशन येईल 8/3 इंटू. पहा आणखीन एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला की बा डेरिव्हेटिव्ह मध्ये सर फंक्शनले जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर कॉन्स्टंट काय असते, समोर घेतो. डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतो, फंक्शनचा घेतो. चला घेऊ आपण. हा 2 घेतला आपण समोर, d/dx ऑफ x² मायनस हा 7 पण कॉन्स्टंट आहे, d/dx ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ 5. चला आता आपल्याकडे जरा जागा कमी आहे, आपण इकडे लिहू. काय काय आहे आपल्याकडे, आपल्याकडे आहे पहा डेरिव्हेटिव्ह. पहा इथं आणखीन एक गोष्ट पहा, हा 5 कॅन्सल, हा 3 कॅन्सल. आता आपल्याकडे काय राहिलं पहा, dy/dx इज इक्वल्स टू मायनस ऑफ, मायनस साईन राहिलं. पहा 5 कॅन्सल, 3 कॅन्सल, कारण की ते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत किंवा डिवायडेशन मध्ये बी असं म्हटलं चालते. पहा लक्ष द्या, काय काय राहिलं, -1 अपॉन हे पूर्ण काय आहे 2x² मायनस 7x मायनस 5 टू द पॉवर 8/3 इंटू. पहा लक्ष द्या, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत म्हणजे इथं आहेत, मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह याचा. पहा हा 2 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x² x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये काय आहे, 2x इन डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x मायनस 7 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, 7 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. चला थोडंसं वरती गेलं ते आपण खाली आणू दिले, इज इक्वल्स टू -1 अपॉन 2x² मायनस 7x मायनस 5 टू द पॉवर 8/3 इंटू. पहा लक्ष द्या, 2 2 ज 4 म्हणजे 2 दुनी 4, हा x जसा तसा मायनस 7 1 7, कॉन्स्टंटचं काही घेणं देणं नाही आहे, म्हणजे त्या झिरोचं काही घेणं देणं नाही आहे. मग पहा जर 1 ना आपण कशाला मल्टिप्लाय केलं, 1 ना आपण कोणत्याही ब्रॅकेटले मल्टिप्लाय केलं तर काय राहते, 1 जर ब्रॅकेटले मल्टिप्लाय केलं तर काय राहते, तेच राहते ना. मग इथं काय येईल पहा, मायनस ऑफ इन ब्रॅकेट 4x मायनस 7 अपॉन इन ब्रॅकेट 2x² मायनस 7x मायनस 5, 7x मायनस 5 टू द पॉवर 8/3. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. dy/dx इज इक्वल टू, हा किती नंबरचा क्वेश्चन होता, हा होता 5 नंबरचा क्वेश्चन. पहा क्वेश्चनला मोठा वाटत होता पण काही भ्यायची गरज नाही. चला पुढे. आता चला 6 नंबरचा क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन, एक्सरसाइज 1.1 मधल्या पहिल्या क्वेश्चन मधला शेवटचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन कोण लय जणेल काय होते, हार्ट अटॅक येते की बॉस सर हा क्वेश्चन तर लय मोठा आहे, हा सॉल्व्ह कसा करायचा. तर चला करू आपण. एकदम सोपी क्वेश्चन आहे, फक्त काय स्टेप बाय स्टेप जायला लागते आपल्याला, बाकी काहीच नाही. स्टेप बाय स्टेप जायचं आणि व्यवस्थित गोष्टी करायच्या, ज्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या, ज्या कॉमन काढायच्या त्या कॉमन काढायच्या, ह्या गोष्टी करायला लागतात तिच्या. एकदम सोपी आहे, जास्त टेन्शन घेऊ नका. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये, हा पूर्ण याला जर x पकडलं तर याची पॉवर किती आहे 5, x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये. मग x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असते, हा इकडे येईन dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ क्वेश्चन लिहून घेऊ आपण, काय स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन 3x मायनस 5 टू द पॉवर 5. पहा x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये, x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह असते n समोर आणि पॉवर मधून एक मायनस करायचा. म्हणजे काय करू आपण, पहा 5 घेतला आपण समोर, इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 5 मायनस 1. पहा पॉवर मधून एक मायनस 5 मायनस 1 इंटू d/dx ऑफ. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायला लागेल, पहा x टू द पॉवर n चाच निघाला, आता पूर्ण x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ हा ब्रॅकेट काय आहे 3x मायनस 5 मायनस ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5. ओके पहा हा 5 आहे, 3x मायनस 5. पहा आन्सर घेताना पहा 5 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ
3x मायनस 5 टू द पॉवर 5 मायनस 1 इज 4 इंटू पहा डी बाय डी एक्स ऑफ. आता मला एक सांगा, डेरिव्हेटिव्ह घेताना हा थोडासा भारी जाईल, हा थोडासा क्रिटिकल जाईल, पण त्याच्यापेक्षा आपण काय करू, याले सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करताना कसं करता येईल आपल्याला पहा, लक्ष द्या. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याचे बेस सेम नाही आहेत, बेस सेम नाही आहेत म्हणून काय करू शकतो आपण, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना पहा, हे टर्म मल्टिप्लाय बाय हे आणि हे मल्टिप्लाय बाय हे एक पेअर असते, हे एक पेअर असते आणि हे एक पेअर असते. पहा काय आहे आपल्याकडे, अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मल्टिप्लाइड बाय हे पेअर काय आहे, अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस ऑफ 1 मल्टिप्लाय बाय 1 इज 1 अपॉन खाली काय आहे 1 मल्टिप्लाय बाय हे काय 1 मल्टिप्लाय 1 न कशाला मल्टिप्लाय केल्यावर तेच राहते, काय राहिली 3x मायनस 5. पहा लक्ष द्या. आणखी आता एक आणखीन गोष्ट पहा, जर समजा अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स असतील तर एक्स हटून जाते, अंडर रूट हटून जाते आणि फक्त एक वेळेस एक्स राहते, काय राहते एक्स. किंवा याचं काय होईल, अंडर रूट ऑफ एक्स होल स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, काय राहते फक्त एक्स. म्हणजे सर अंडर रूट ऑफ 7 मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ 7 असलं तर काय होईल, तर याचा अंडर रूट कॅन्सल होऊन फक्त एक वेळेस 7 राहील. मग अंडर रूट ऑफ सर 10 असलं मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ 10 असलं तर काय होईल, फक्त 10 राहील, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. मग सर अंडर रूट ऑफ वाय आहे मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ वाय आहे, काय राहील, फक्त वाय राहील. मग इथं काय आहे, अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 सेम आहे. पहा इथं 7 7 सेम होते, x x सेम होतं, 10 10 सेम होते. इथं काय आहे, अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5, तर त्याचा रूट कॅन्सल होईल आणि 3x मायनस 5 फक्त एक वेळेस येईल. मग आपल्याकडे काय काय राहिलं, आपल्याकडे राहिलं पहा हा 5 हे जसं तसं, याचा त्याला हात लावायचा नाही, याचा ताण घ्यायचा नाही, काय राहिलं 3x मायनस 5 मायनस ऑफ 1 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू पहा याच्यात काय होईल, रूट मल्टिप्लाय बाय रूट, रूट कॅन्सल एक वेळेस, कारण 3x मायनस 5 हा मायनस 1 जसा तसा अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 एवढं आलं. मग आणखीन एक गोष्ट, बेसिक मॅथमॅटिक्स आहे आपलं, जर दोन्ही संख्या हे असलं, समजा एक आहे 5 मायनस 1, याच्यात काय होईल सबस्ट्रॅक्शन, कारण की 5 आहे पॉझिटिव्ह 1 आहे निगेटिव्ह, म्हणजे वेगळ्या साईन आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काय होईल सबस्ट्रॅक्शन होईल, काय राहील 4. जर मायनस 5 मायनस 1 पहा काय असते, दोन्ही जर निगेटिव्ह साईन असलं तर काय होईल ऍडिशन, याची ऍडिशन होईल, पण निगेटिव्ह साईन राहील तिथं, म्हणजे काय राहील -6, मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागेल फक्त. मग इथं पहा काय आहे 5 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू इन ब्रॅकेट पहा 3x जसाचा तसा, सॉरी याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, पहा डी बाय dx, आपण डेरिव्हेटिव्ह घेतला नाही आणखी, डी बाय dx पहा 3x मायनस 5 मायनस 1 मायनस 6 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5. पहा इथपर्यंत आलो आहात, इथपर्यंत काय केलं आपण, सिम्प्लिफिकेशन, फक्त सिम्प्लिफिकेशन केलं, दुसरं काहीच केलं नाही, सिम्प्लिफाय केलं. आता इथून आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणं चालू करू. पहा हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे, जागा थोडी कमी पडते, तर एक काम करा, पहिले तुम्ही एवढं लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, एवढं लिहून घ्या, आपण या स्टेप पासून कंटिन्यू करू. पहा लक्ष द्या, आपली शेवटची स्टेप काय होती की 5 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 डी बाय dx ऑफ 3x मायनस 6 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5. मग पहा dy बाय dx इज इक्वल्स टू 5 इन ब्रॅकेट काय आहे अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह घेणं चालू करू. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायसाठी पहा दोन फंक्शन आहेत, दोन्ही फंक्शन कशात आहेत, डिवायडेशन मध्ये आहेत, म्हणजे पहा डी बाय dx ऑफ u बाय v, म्हणजे दोन फंक्शन आहेत आणि दोन फंक्शन कशात आहेत, डिव्हिजन मध्ये. तर मग काय होत असते, जर मल्टिप्लिकेशन मध्ये असते तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, पण याच्यात थोडंसं वेगळं आहे. याच्यात काय होईल पहा सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. मग हे आहे आपलं फर्स्ट फंक्शन वरचं 3x मायनस 6 आणि हा आहे खालचा अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 सेकंड फंक्शन. मग काय होईल पहा लक्ष द्या इंटू पहा याला लावून राहिलो आपण u बाय v. पहा सेकंड फंक्शन ॲज इट इज अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 6, दोघांच्या मधात काय राहते सबस्ट्रॅक्शन, म्हणजे दोघांच्या मधात सबस्ट्रॅक्शन. सेकंड फंक्शन ॲज इट इज काय आहे, सॉरी फर्स्ट फंक्शन ॲज इट इज 3x मायनस 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ 3x मायनस
5 अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर काय आहे अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 याचा होल स्क्वेअर. पुढे जाऊ. प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे, थोडासा बोर्ड आपल्याला लागणारच आहे. पहा dy बाय dx इज इक्वल्स टू 5 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू. पहा या ब्रॅकेटमध्ये आहे, ब्रॅकेटमध्ये काय करायला आपल्याकडे, आपल्या ब्रॅकेटमध्ये पहा हा 3x अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 जहाचा तसा, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काम नाही. पहा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ थोडेसे. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, पहा 3 समोर घेतला आपण कॉन्स्टंट, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 येते, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 6चा डेरिव्हेटिव्ह काही 0 येईल, मायनस साइन जशी तशी 3x मायनस 6 जहा तसा. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ x काय येईल 1 अपॉन 2 रूट x, 1 अपॉन 2 रूट x च्या ठिकाणी काय 3x मायनस 5 इंटू. पहा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ 3x मायनस 5, 3x मायनस 5 अपॉन याच्या अपॉन मध्ये पहा लक्ष द्या स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल झालं काय आलं इथं 3x मायनस 5 फक्त. पहा समोरच्या स्टेप मध्ये पाहू आपण काय आलं dy बाय dx इज इक्वल्स टू हा 5 जसा तसा, हा पूर्ण ब्रॅकेट जसा तसा काय आहे 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू अनदर ब्रॅकेट. अनदर ब्रॅकेट मध्ये काय काय बाकी आहे आपल्याकडे पहा लक्ष द्या अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 जसाचा तसा इंटू किती राहिले इथं 3 राहिले फक्त, डेरिव्हेटिव्ह ऑफ आता हा 3 मल्टिप्लाय बाय 3 झिरोचं काही घेणं त्यांनी आहे, मायनस इन ब्रॅकेट 3x मायनस 6 इंटू पहा हे काय राहिलं 2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. पहा हे तसंच 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आणखीन काय गोष्ट होते याच्यात अपॉन मध्ये राहिलं त्याचं पहा अपॉन काय आहे 3x मायनस 5. पहा लक्ष द्या आता काय काय होईल आणखी 5 जसाचा तसा इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू इन ब्रॅकेट. पहा लक्ष द्या आता काय करू शकतो आपण याच्यातून आपण 3 कॉमन काढू शकतो दोघांतून. पहा इथं पण 3 आहे कारण की हा 3 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल म्हणजे हे असंच राहील. पहा 3 जर मल्टिप्लाय मध्ये तर 3 असाच राहील, हा 3 घेतला आपण बाहेर, 3 काढला आपण कॉमन. आणखीन काय करू शकतो की याचे बेस सेम नाही आता आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. पहा काय होईल मग हे आणि हे पेअर, हे आणि हे पेअर म्हणजे काय राहील पहा अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस ऑफ 1 जर याला मल्टिप्लाय केल्यावर तेच राहील काय राहील 3x मायनस 5 अपॉन. पहा लक्ष द्या आता हे कसं होतं a बाय b बाय c या फॉर्म मध्ये येत होतं अपॉन. पहा लक्ष द्या कसं हे 1 मल्टिप्लाय बाय हे पेअर काय राहते 2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 अपॉन. पहा अपॉन मध्ये हे खालची 3x मायनस 5 जशीची तशी. पहा लक्षात आलं का तुमचं कसं झालं, या पेअरनं आपण या पेअरला यानं आपण याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं, अपॉन वाला 3x मायनस 5 जसाचा तसाच. आता कशा फॉर्म मध्ये पहा a बाय b बाय c या फॉर्म मध्ये. मग हे कसं होत असते पहा a अपॉन b मल्टिप्लाइड बाय c म्हणजे काय होईल हा 2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 काय होईल खाली येईल. मग कसं होईल ते पहा लक्ष द्या, निळा कुठे आहे हा चला 5 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू. पहा आणखीन एक गोष्ट करा पहा 5 त्रिक 15 कारण की हे मल्टिप्लिकेशन मध्ये हे घेऊन घ्या 15 समोर टू द पॉवर 4 इन अनदर ब्रॅकेट. पहा काय काय राहिलं आपल्याकडे पहा हा 2 जसं 2 घेतला समोर काय आहे इथं अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 सेम आहे. मी तुम्हाला सध्या सांगितलं होतं अंडर रूट ऑफ x मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ x असलं तर काय होते फक्त x राहते. मग इथं काय राहील इन ब्रॅकेट 3x मायनस 5 अंडर रूट हटून जाईल मायनस ऑफ. पहा मायनसनं जर पॉझिटिव्ह मल्टिप्लाय केलं तर मायनस आणि इथं काय राहील निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5 सॉरी 6 आहे इथं 6 आहे हा इथं 6 हा इथं 6 आहे प्लस 6 अपॉन मध्ये काय हा 2 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 इंटू 3x मायनस 5. चला एवढं झालं. तुम्ही इथपर्यंत बी लिहून घ्या कारण की आन्सर संपला नाही, आपल्याला आणखीन थोडंसं जागा लागणार आहे तर मी वरचं मोडतो, पॉज करून लिहून घे जा. पहा
पहा शेवटची स्टेप काय आपली शेवटची स्टेप पहा, हे आहे आपली शेवटची स्टेप, इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 15 इन ब्रॅकेट काय आहे अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू, पहा काय काय राहिलं आपल्याकडे लक्ष द्या, आता या 2 न मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय बाय 3 3 दुनी 6 म्हणजे आतमध्ये काय राहील 6x 5 दुनी 10 मायनस 10 मायनस 3x आणि प्लस 6 अपॉन 2, पहा अंडर रूट ऑफ एक्स काय लिहू शकतो आपण, तुम्हाला मग सांगितलं होतं की बा अंडर रूट ऑफ एक्स लिहू शकतो आपण एक्स टू द पॉवर 1/2, मग एक्स टू द पॉवर 1/2 लिहू शकतो, मग इथं काय आहे अंडर रूट ऑफ 3x मायनस 5, मग काय लिहू शकतो 3x मायनस 5 टू द पॉवर 1/2 आणि हे काय आहे 3x मायनस 5 याची पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. पहा आणखीन एक कन्सेप्ट जर पाहायचा झाला आपल्याला की बा ए रेस टू द पॉवर m मल्टिप्लाय बाय ए रेस टू द पॉवर n, बेस सेम आहेत, लक्ष द्या काय सेम आहे, दोघांचे बेस सेम आहेत, पहा दोघांचे बेस सेम आहेत, पॉवर वेगळे आहेत, मग काय होत असते ए रेस टू द पॉवर m प्लस n असं होते काय, तर ठीक आहे चला पहा कसं होते, तर हे जसं तसं याले की हात लावू नका, पहा 15 अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 होल ब्रॅकेट 4 पॉवर 4, पहा 6x मायनस 3x, पहा व्हेरिएबल सेम आहे, 6 मायनस 3 किती होतात 3, 6 मायनस 3 इज 3, x जसा तसा, पहा मायनस 10 प्लस 6 किती राहते -4, कारण की पहा दोन साईन -10 प्लस 6 मोठ्या संख्येतून लाईनी संख्या गेली आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं, पहा दोन्ही हे वेगळे आहेत, मग किती राहील -4, 10तून 6 गेले 4 राहतात मोठ्या संख्येत चिन्ह, कारण की त्याचे हे साईन वेगळे आहेत म्हणून, अपॉन लक्ष द्या बेस सेम आहेत दोघांचे, पहा तुम्हाला काय सांगितलं तर जर दोघांचे बेस सेम असतील तर पॉवर मध्ये ऍडिशन करू शकतो, बेस सेम आहेत, पहा हा 2 जसा तसा इन ब्रॅकेट काय आहे 3x मायनस 5 टू द पॉवर हा 1/2 प्लस याची पॉवर किती आहे 1 आहे. चला घेऊ आपण, पहा समोर हा 15 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू इन ब्रॅकेट, पहा लक्ष द्या 3x मायनस 4 अपॉन काय आहे 2 इन ब्रॅकेट 3x मायनस 5 टू द पॉवर, पहा हा 5 आहे 3x मायनस 5 टू द पॉवर 1/2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बेस काही नाही म्हणजे 1 आहे, 1 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2 2 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 3/2 टू द पॉवर 3/2, हे झालं याचं आन्सर. फक्त काय करा याले सिक्वेन्सनुसार लिहा, दुसरं काहीच करायचं काम नाही. पहा काय 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 करायला लागेल फक्त ते समोर घ्या, काय हा 15 जसा तसा अपॉन सॉरी इन ब्रॅकेट काय 3x मायनस 4 अपॉन 2 इन ब्रॅकेट 3x मायनस 5 टू द पॉवर 3/2 इंटू, पहा मल्टिप्लिकेशन मध्ये हे हा ब्रॅकेट पागा लिहा, काय राहिलं 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4, झालं खतम, हा झाला याचा आन्सर. पहा हा क्वेश्चन थोडासा मोठा होता म्हणून याला काय झालं वेळ लागला. तर असेच हे क्वेश्चन आहेत, एक काम करा तुम्ही प्रॅक्टिस करा, हे तसे येणार नाही, प्रॅक्टिस केल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. 5 वेळेस 6 वेळेस 10 वेळेस करून पहा, स्वतःहून करून पहा, तेव्हा कुठेही येतील. आता आपला पहिला क्वेश्चन खतम झाला, एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन खतम झाला. आपण आता भेटू दुसऱ्या क्वेश्चन सोबत, समोरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण एक्सरसाइज 1.1 मधला दुसरा क्वेश्चन पेज नंबर 12 भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.